आणि ह्या पागलात त्या पागलात खूप फरक राहतो. कडू लागतं किंवा तुरट लागतं. उष्ण नाही फागुन, उष्णच आहे ना फागुन. आता आम्ही आंबीरत्यात चाललेलो आहोत कुर्ल्या पकडायला. हे आता चवट्याकडे आले आहे. इथून आम्ही आता चालत चालत असे वरती जाणार आहे. हा मोर आहे, याची भाजी कर, ही शेंडिलीची भाजी म्हणजे रानभाजी आहे ही. याची कवळी कवळी काढायची आणि चांगली करायची रानभाजी आहे. आता हे औषधी कोडियली ना कोडियली आहे. ही कोडियलीची फुलं आहेत. हे कोडियलीची फुलं आहे. म्हणजे कसं कांगच्या वगैरे आल्या ना तर 7 दिवसानंतर यांनी ह्या पानांचे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आणि त्याने आंघोळ करायची. ही कोडियलीची फुलं. ते बघा मी राहिलो पाठीमागे, प्रकाश चाललाय लक्ष्मण, मी पळत पळत चाललोय. सांग केळीची झाडं आहे ती. पूर्वीच्या काळी याचा कपडे धुण्यासाठी वापर करत होतो. ही केळीची फळं आहे ती. कपडे धुण्यासाठी साबणासारखा याचा उपयोग होत होता. ही त्याची फुलं आहेत. ही फुलं येतात आणि आता ही फळं धरलेली आहेत पूर्ण झाडावरती. ह्याला गेळे आहेत आणि ह्याला काटे सुद्धा असतात. चला आता आम्ही इथून पुढे चाललोय. आता इथे पहिली आम्ही इथे मासे पकडायचे. हे दिसतंय समोर ते ही नदी समोर दिसते. मासे पकडायचे. आता चाललोय आम्ही. रस्ता लांब आहे. ही बॅटरीची फुलं दिसत आहेत बघा. ही बॅटरीची फुलं धरे. ते आम्ही लहानपणी असताना गणपतीला ती फुलं लावायची, हातात द्यायची. ते ह्याची टीक आणली पाहिजे होती रे, उत्तमाची. ही फुलं कापशेची. हे बघा झूम होत नाही. हा बघा देवांग चढ येतोय चालत. बोलवल्या हा शेंडिलीचा मोर. याची भाजी करतात, भाजीसाठी उपयोगी. रानभाजी. आता पळत चाललोय. समोरून नाही ना मग. कुठे बजरबूट बोलतो ह्याला. आहे काय? हे बजरबुटाचं झाड आहे. हे गणपतीला मातीसाठी. बरोबर. कायरी आणि यावर्षी 7 वर्षानंतर फुलणारी कारवी ही वनस्पती आणि ह्याच्या फुलापासून मधमाशा मध गोळा करतात. ठीक आहे. तर आता मी चाललो पुन्हा पुढे. तुमच्या माहितीसाठी छोटीशी माहिती. आम्हाला पण काय जास्त माहिती आहे तर नाही, कारण आम्ही गाव सोडून 25-20 वर्ष झाली. त्यामुळे थोडीशी नावं विसरलेलो आहेत. त्यामुळे काय
दम लागलाय थोडासा, दम लागलाय. हां थांब, हां बोल बोल. हे झाड आहे, हे चितेचे केस म्हणून ओळखले जाते या गावामध्ये. आणि ह्याला गणपतीच्या वेळी मातीसाठी डेकोरेशनसाठी म्हणून उपयोग केला जातो. ठीक आहे. आता आम्ही ना खेकडे पकडायला चाललोय, लाल खेकडे. बघा आता लक्ष्मण चाललाय. आता बघा देवांग चाललाय. ही बघा ही कारवीची फुलं चारी बाजून काढून फुललेली आहे. किती जंगल, सुंदर असा निसर्ग आहे बघा. हा गाव पासून 3 किलोमीटरवरती आलो आहे मी. हा बघा प्रकाश येतोय, पाठी मागून. हा बघा तर किती जंगल आहे, जंगल जास्त आहे. तरी पाऊस कमी आहे. कारण पहिले आम्ही शेती करायची ना, त्यामुळे ही वाट आम्ही येण्या जाण्यासारखी चांगली असायची. पण आता कोणच लोक इकडे शेती करत नाही, त्यामुळे हे येण्याची जी वाट आहे ना ती जंगल वाढून अशी जास्त हे झालेली आहे. बघा कशी घरबच्च किती जंगलात आलो आहे आम्ही. ते बघा तिकडे त्या साईडला नदी आहे, दिसते ती नदी आहे. हे बघा हे लाल तिरडे आणि पिवळे सोनारडी. ही सोनारडी, हा लाल तिरडा. हे काढली आहे प्रकाशने ती सोनारडी. ही सोनारडी बघा, तिकडे असे लाल तिरडे दिसत आहेत. त्याला पुढे पाऊस झाल्यामुळे इकडे शिवून धरतो. हा बघा हा आम्ही इकडे गावाकडे मरगस म्हणून बोलतो. ग्रीन हे काय टाकतात त्याला, ग्रीन मॅट. ग्रीन मॅट पण याचा वापर केला जातो. आणि पावसाळ्याचा डेकोरेशन करायला गणपतीचा उपयोगी होतो. जंगलात भरपूर असतो बघा. हा दिसतो मग हे अशी लढी फुलली जाते ती. किती बघा जंगल आहे. तिथे एक रक्त खाणारा कानूट म्हणून तो भेटला म्हणजे बघूया. आहे बघा. फुटलेली औषधी आहेत बघ. कुठे गरबजुंचं फळ आहे त्यामुळे. हे गरबदुधनीचं फळ आहे बघा. हे गरबदुधनीचं फळ आहे. हिरवं फळ यायचं. अच्छा पडलो असतो आता. निसर्डी वाढ झालेली आहे. गवरेडे दिसण्याची शक्यता आहे. हे बघा हे पुन्हा हे सीतेचे केस आहेत. केस आहे तिथे. हे सीतेचे म्हणून केस, आम्ही यांना सीतेचे केस बोलतो. सीतेच्या केसचा फोटो काढतोय. हा बघा हे झाड ना नेता म्हणून आहे. पहिला गुरांना बसण्यासाठी बसन व्यवस्था गुरांसाठी गुळाच्या गोट्यामध्ये टाकायचं. गोठ्यामध्ये हे गरम राहायचं. टाकत होतो. आता आम्ही पुन्हा असं चाललोय. 2-4 काडीची पानं काढली. हे बघा ही कारवची बघा. प्रकाश कानूट बघतोय तिकडे लागला काय ते. एक प्राणी असतो कानूट म्हणून, रक्त शोषण करण्याचे एक प्राणी असतो. ते मुंबई शहरामध्ये हे एकाची प्राईज 200 रुपये असते त्याची. ते जरा लागलं ना म्हणजे आम्ही पुन्हा दाखवतो तुम्हाला ह्याच्यावरती. हे बघा कशी निसर्डी वाट आहे, कसं जावं लागतं बघा. घसरगुंडी आहे. लागलं काय बघ बरोबर व्यवस्थित. हा बघा आता देवांग खाली उतरतोय नदीमध्ये. लक्ष्मण गेला कानूट काढतोय. एवढ्या लवकर लागलंय त्याला. मला हात चालले नदीत खेकडे पकडायला.
माझ्या पायाला कानूट लागलेला आहे, ते असं हिळवळत आहे. पिशवी कोण ठेवली? हा, हे कोकम. तुमका कशी माहिती? आम्ही आतमध्ये घालून ठेवलेलो. काय पिशवी? याच्या आतमध्ये दारू होणार कोणी शोधले असते. थांब थांब लक्ष्मण, ए तू कुठे चाललाय? आपण तेव्हा आता बघा आम्ही हे तात्यागावड्यांची नदी म्हणून याचं नाव आहे. डॉब डॉब. हां, पहिली नाही होती, भात शेती करायचं, पण ती भात शेती न केल्यामुळे हे बघा मासे आलेले आहेत, कसे बारीक बारीक मासे आहेत. आता आम्ही ना खेकडे ना खेकडण्या पकड सकाळी गोमटी म्हणून लावलेली आहे. डोंबली डोंबली आमच्याकडे खून बोलतात. डोंबली, आमच्याकडे तिला खून म्हणतात. आता ती डोंबली उचलणार आहे बघा. तो आता उतरणार आहे लक्ष्मण नदीमध्ये, तिथून जातोय. हे बघ, हे कानूट लागलंय. आता हे कानूट लागलंय, हे बघा, हे कांटा हा प्राणी आहे. रक्त एवढाच आहे, पिकून ते एवढं रक्त खातं. आज चढतंय, पायावर चढलाय बघा. ते बघ, एक किंवा दोन असं तरी वाचतील. दुसरी कुठे लावली? ते घेऊन आलाय माझा. तिकडे नाही लावायची होती. अरे सर दिवसाचे होडतल होते दिसते पैसे बघा. ती हे आलो होती, पुन्हा टाकणार आहे सर. वरती घेऊन जाईल कुठे? तिकडे तुम्हीच थोडं उंचा वरती मुगड्या भराय का चप्पल पकड. अरे त्याची हे कुठे गेला? कानूट कुठे गेला? ती आणू मी जाऊ. सळ जाता म्हणजे हात आहे ना. हां आणू का? हो, पिशवी आण. किती नाही ते डोंगरी पण काढून आणू का? पडली ती बघ ती बघ धर धर. गेली दगडाच्या खाली आहे. ती बघ थांबली आहे. किती वरती लावलं? ह्या हा हा त्या नाही त्या नाही ह्या मोठ्या दगडात. दे मी पकड. हां ते हात घाल तिथे. ही इकडे. ती नाही रे. इथे हां तिथे. हा, ती बघ. दिसली. आता पिशवी आहे ना, ती पिशवी आहे. आता आणलं गेला त्याला तो काय हा ती इसून दिसता, हात घालते बाजू इकडे बाहेर येत तरी. हां काका तू हे पकड. ए पग फोटो घे. बाहेर जाम धर. आहे चालू आहे. आता मला धर. हे बघा, हा बघा, हा खेकडा पकडलाय मी. खेकडा पकडलाय हा बघा. हा कसा सुंदर खेकडा पकडलाय. हा आता चावणार आहे बघा. हा खेकडा पकडलाय मी. हा पळत होता, पळता याला पकडलेला आहे. हे बघा, हा कसा खेकडा. फोटो घे त्याचा बघ. ते प्रकाश आणि तिकडे बोलायचं आहे. इथे मला कानच लागण्याची शक्यता आहे. वाकडं केलंय तर पडलं मरे. इकडे आण. इकडे कोण लाय? दगडाला आहे का? दगडाला लाव की. इथे गेला काय? काढून दगडाला लाव. तसं जाणार नाही ते. दगडाला लाव की, सुक्या दगडाला लाव. घे इकडे. नाही तर लपडा करतील. घरात एवढ्या पिशाने तुम्ही गोणी घेऊन
हे काढलं का? हम्म. पकड पकड मोबाईल घे. कुठे लागला? काढला. खोलून बघायचं. संध्याकाळपर्यंत आहे ना आणखी भेटलो असतो. पाचा कुठे भेटलो असतो. हे मी सांगतो चालेल देऊ. संध्याकाळपर्यंत पाचा भेटलो असतो मग. अरे पोरं घेऊन हे काढले रे. घरू खेळापर्यंत पण किती काय असतं ना बघून गेलो ते. समजलं म्हणलं ते बाजू जायला म्हटलं हाडे लायलो असते ना तर नक्की उचलतले असते ते.